काल मी सहज जेवण झाल्यानंतर 2 तासाने साखर तपासली, ती एकदा 110 आली, परत 1 मिनिटांनी केली तर ती 121 आली. तर इतका फरक कसा काय आला? खरं कारण काय आहे तर मी हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे ग्लुकोमीटरचे काही इनहेरेंट लिमिटेशन्स आहेत. म्हणजे प्रत्येक ग्लुकोमीटरला ±15% फरक हा येऊ शकतो. हे FDA ने मान्य केलेली ही मर्यादा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅम्पल क्वालिटी. जर समजा तुमचं रक्त खूपच कमी लागलं, त्याला दूषित सॅम्पल असेल, म्हणजे की त्याला रस लागला, लोशन लागलं, घाम लागलं किंवा तुमचं बोट ओलं असेल तर यामुळे सुद्धा तुमचं रीडिंग हे चुकीचं येऊ शकतं. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिंगर टू फिंगर कॅपिलरी व्हेरिएशन. म्हणजे प्रत्येक बोटामध्ये जो रक्तपुरवठा असतो तो पेशींच्या आतमध्ये आणि बाहेर जे काही पाण्याचं कॉम्बिनेशन असतं, जे सेल्युलर फ्लुइड असतं ते थोडंफार वेगळं असू शकतं. त्यामुळे सुद्धा रक्तामध्ये बदल येऊ शकतो, शुगरमध्ये. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन स्टेटस. आपल्या शरीरामध्ये जर पुरेसं पाणी नसेल तर रक्तामध्ये साखरेची पातळी ही जास्त येऊ शकते. हे म्हणजे हायड्रेशन जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा साखर वाढलेली दिसते. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेम्परेचर. खूप थंड किंवा गरम तापमान हे सुद्धा टेस्टच्या ज्या काही स्ट्रिप्स आहेत किंवा जे काही ब्लडच्या रक्तवाहिन्या आहेत याच्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे सुद्धा रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे बदल येऊ शकतं. धन्यवाद.